तुमच्यात रमाई काय आहे मामा अमरावतीहून आलेले राहुल थोरात यांनी आमच्या बाजेवाल्याला सप्रेम भेट दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद कोरसवाल्यांना. बघा तुम्ही सांगू का तुमच्यात रमाई वा आई रमाई काय आहे काती कोटीने कराची माय बापू आहे चंद्र सूर्यानिये मोहिते वंदन करावे साऱ्यात इतके रमाईचे तिचे या रमाईचा संदर्भ ऐका म्हणजे तुम्हाला रमाई समजेल. खरंच मला इथं असं वाटलं, काल वरुडला मी माझ्या मनासारखी रमाई नाही गाऊ शकली, पण आज मला असं वाटून राहिलं की मी इथं माझ्या मताने रमाई गाव म्हणून. अचानक माता रमाईची तब्येत खराब होते आणि बाबासाहेब विदेशात असतात. विदेशात असताना बाबाचे मित्र बाबांना तार करतात. जसा तार बाबासाहेबांना मिळते तसेच बाबासाहेब आपल्या मायदेशी परत येतात आणि जसे धावत येतात तसे माता रमाई खाटेवर पडलेली असते. माता रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतात आणि बाबासाहेब तिच्याकडे बघतात. रामू, अगं पूर्ण रामजी बाबा गेले, पूर्ण घराचा भार तू सायला ग. जर आज तू मला सोडून गेली तर हा भिवा पोर का होईल ग रामू, हा भिवा पोर का होईल ग. बाबासाहेबांच्या डोळ्यातले अश्रू रमाईच्या चेहऱ्यावर पडतात. रमाई बाबासाहेबाकडे बघते आणि रमाई म्हणते की देख सकती हूँ मैं कुछ भी होते हुए, देख सकती हूँ मैं कुछ भी होते हुए, देख सकती हूँ मैं अपनी जान जाते हुए, जीते जी अगर मैं नहीं देख सकती तो मेरे साहब को रोते हुए, मेरे साहब को रोते हुए. कारण ऐक साजने तुला सांगते होती रमाई कशी, महासूर्याच्या तेजामधली प्रकाश किरणे जशी, महासागर अशी लाभली शुभ्र सरिता जशी, कोयनूर हिऱ्याची संगनी सोनं बावन कशी, माझी रमाई होती कशी, माझी रमाई होती कशी. जशी दुधावरची साय होती वासराची हमरणारी गाय होती, जशी दुधावरची साय होती वासराची हमरणारी गाय होती. अरे भीमराव आपला बाप होता दादासाहेब, तर रमाई माझी माय होती, रमाई माझी माय होती. रमाई माझी माय होती. बाबासाहेब रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतात आणि तिला कुरवाडीत म्हणतात, मला सोडून दूर तू जाऊ नको.
गाळले आमच्यासाठी. राजरत्न रमेश, इंदू आणि गंगाधर. बाबासाहेब विदेशात असताना गंगाधर मेला, तरी माता रमाई पत्र लिहिते की साहेब आम्ही फार आनंदात आहोत, तुम्ही तुमची काळजी घ्या, स्वतःवर लक्ष द्या. विचार करा तुम्ही, 4 लेकरं मातीत गाळले, एकच वाचला यशवंत, तरी सुद्धा तिनं कधी दुःख मानून घेतलं नाही. माँ कैसी होती है कि चल भाई प्यार मत करना, घर के बीच कोई दीवार मत करना. चल भाई प्यार मत करना, घर के बीच कोई दीवार मत करना, बंटवारे में चाहे ले ले सारी रियासत, माँ मुझे दे दे इनकार मत करना, इनकार मत करना. माँ गे नागरामू तू आट, गे नागरामू तू आट, बोलते तुझ्याशी मी थेट, बोलते तुझ्याशी मी थेट, बोलते तुझ्याशी मी थेट. नाही स्वप्नात आलो अंगणात, खूप काही बोलायचे आहे मनात, उठुनी बसना ग तू, थोडीशी हसना ग तू, हसना ग तू, अंत तुझ्या धन्याचा तू पाहू नको, अंत तुझ्या धन्याचा तू पाहू नको, तुझ्या विरहाचे दुःख मला देऊ नको, रामू देऊ नको. माँ कैसी होती है. आता आम्ही बघतो फेसबुक, जेव्हा मदर डे असते फेसबुक जय भीम, रमाईच्या गीतावर 200 रुपयाची भेट आली मला या रमाईच्या लेखा करून. कारण आम्ही आम खातो अमराईला विसरतो, दुधाची गोडी चाकतो मात्र साईला विसरतो, बापाचं नाव घेतो पण कधी कधी आपल्या आईला विसरतो. आई कशी असते, कारण चाची बोले चूड़ी लाना, सहेली बोले कंगन लाना, बहन बोले चप्पल लाना तो कोई बोले झुमके लाना. आता आई माझी अमरावतीला आहे आणि खूप आजारी आहे. भाऊ राहते माझा अमरावतीला, संदीप भाऊ राऊत यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली रमाईच्या गाण्यावर. 2 महिने झाले तिथून सारखी मला फोन करायची, बाई आई मा मी ना थोडी कामात आहो, थोड्या वेळात फोन लावतो. पुन्हा फोन केले, मा मी थोडी कामात आहो, थोड्या वेळात फोन लावतो. मला फोन करून म्हणते, काय बाई तू हमेशा कामात असतं, कधी फोन लावा तर कधी तुला फुरसत भेटत नाही. घराच्या बाहेर निघायची, प्रत्येक जण शोभाबाई भगत यांच्याकडून 200 रुपये, कडेगाव मुळदार भगत तळेगाव यांच्याकडून सुद्धा 100 रुपये, खूप खूप धन्यवाद. घराच्या बाहेर जेव्हा निघायची, जेव्हा ती माझ्याजवळ होती कि चाची बोले चूड़ी लाना, सहेली बोले कंगन लाना, बहन बोले चप्पल लाना, कोई बोले झुमके लाना, एक मेरी माँ ऐसी है यारो जो मेरे गाड़ी के पास आके कहती है कि बेटी घर लौट कर जल्दी आना, घर लौट कर जल्दी आना. माँ कैसी होती है, प्यार पाने को दुनिया मरती है, प्यार खोने को दुनिया डरती है. प्यार पाने को दुनिया मरती है, प्यार खोने को दुनिया डरती है. ये लेने देने का कोई प्यार नहीं प्रथमा, सच्चा प्यार सिर्फ माँ बाप करते हैं, सिर्फ माँ बाप करते हैं.
होय अजबराव हॅलो अशोकराव गायकवाड यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली मला. खूप खूप धन्यवाद काकू. माझ्या आमचे कोरसवाले त्यांना सुद्धा काकूकडून 100 रुपयाची भेट आली रमाईच्या गीतावर. रमाईच्या गीतानं उठून पैसे दिले रमाईच्या लेकीनं. खूप खूप धन्यवाद. जय जय राहुल सोनू यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. बड़ों के हिस्से पर बड़ों के हिस्से पे मकाया, मझले के हिस्से पे दुका आई. वाह वाह सबसे घर में छोटी है. सिंधुबाई बनसोड 200 रुपयाची भेट आली. ये हमारी दीदी घर में सबसे छोटी है. दीदी के हिस्से पर हमारी माँ आई. ममताबाई बनसोड यांच्याकडून 100 रुपये आले. दीदी घर में सबसे छोटी है. दीदी के हिस्से में अपनी माँ आई. कारण आईच्या मुलगा लाडाचा असते, बापाच्या लेक लाडाची असते. जय भीम जय भीम. 15 वर्ष माझ्याजवळ राहिली. सगळ्यांना मी सांगायची की माझी आई माझ्याजवळ राहते. तेव्हा मला समजतच नव्हतं, पण आज मला समजलं माझी काय अवकात आहे माझ्या आईला ठेवायची. माझी आई माझ्याकडे नव्हती, 15 वर्ष मीच तिच्याकडे होती. माझी काय अवकात आहे आईला ठेवायची. कारण मायच्या पोरले लाडाची असते. इतक्या वर्ष माझ्याजवळ राहिली, मराच्या वक्ती बरोबर आपल्या पोराजवळ आली. मला म्हणायची मी जर तुझ्याजवळ मेली ना तर मला अमरावतीला नेऊन देजो माझ्या पोराजवळ. मा नेऊन देईन ना तुला. आमची महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका लता किरण माझी मोठी बहीणच आहे. ते माझी आई तिला मुलगी मानते. ती एक दिवस घरी आली आणि तिला माझी माय म्हणे लता हिला तुझ्या समोर वचन घे म्हणे हिच्याजवळून का मी जर हिच्या घरी मेली तर हिला म्हण की इथं माझी सेवागत करू नको, मला माझ्या पोराच्या घरी नेऊन देजो. खरंच माय कशी असते. दुनिया को नया करिश्मा दिखाने की जिद में था. कमरे में आफताब सजाने की जिद में था. राहुल थोरात अमरावतीकर त्यांच्याकडून मला कब्र पे एक बच्चा रोते रोते मर गया. शायद अपनी माँ को जगाने की जिद में था. संध्याताईकडून 200 रुपयाची भेट आली. राहुल थोरात त्याच्याकडून 2000 रुपयाची भेट आली रमाईच्या गीतावर. माँ माँ होतीये. अशोकराव झोडे सावड यांच्याकडून 100 रुपये आले. माची बरोबर माय आपली तिची बरोबरी जगातली कुठलीही बाई करू शकत नाही. कोणाचीही माय असो. ज्यांना मायबाप आहे त्यांना माहित नाही मायबाप म्हणजे काय, पण ज्यांना मायबाप नाही त्यांना विचारा मायबाप म्हणजे काय. जय भीम. आता 15 वर्ष माझ्याजवळ राहिली, 5 वर्ष आता भावापाशी आहे, तरी सुद्धा तिला रागवायची बोलायची पण तिची किंमत कळत नव्हतं. पण आता आजारी पडल्यावर कळते. माझ्या मायला कधीतरी मी चोऱ्यानं बोलली, माझ्या मायला कधीतरी मी रागावून बोलली. काल तिच्या भेटीला गेली, तिचे पाय धरून म्हटलं मा जर आमच्या तोंडातून कळत न कळत वाईट शब्द निघाले असन, तुला रागवलं असन तर माफ करून देजो मा आम्हाला.
कारण माय कशी असते कि दूध खरीदते है तो मलाई नहीं आती। अरुणाबाई गायकवाड़, दूध खरीदते हैं तो मलाई नहीं आती, मजदूर को ऊपर की कमाई नहीं आती, सीती है कपड़े मुझको सिखाने के वास्ते, हालांकि मेरे माँ को सिलाई नहीं आती, हालांकि मेरे माँ को सिलाई नहीं आती। डॉक्टरने सांगितलं की तिचे दोन्ही कंबरचे बॉल गेले, ती उभी राहू शकत नाही। आमच्यासाठी बिचारीनं खूप कष्ट केले, माणसासारखा हारा ओढला, शेतामध्ये बैलबंडी हाकलली, एवढ्या कष्टानं तिच्या हड्ड्या चरपूत झाल्या। आज तिच्याकडून उभं राहणं होत नाही। आम्ही किती लाखांना पैसा खर्च करू तरी माय आम्ही उभी करू शकत नाही, माय उभी करू शकत नाही। कि माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात टाली नहीं जाती। एक माँ 4 बच्चों को पाल सकती, पर 4 बच्चों से मिलकर एक माँ पाली नहीं जाती, एक माँ पाली नहीं जाती। गरीबी जवां बच्चों को ऐसे पीस देती है, जैसे गेहूं के दानों को चक्की पीस देती है। किसी भी हाल में बच्चों को भूखा आशाबाई नागदेवे त्यांच्याकडून 200 रुपये आले, धन्यवाद आई। अच्छा, किसी भी हाल में बच्चों को भूखा नहीं सोने देती, कुछ नहीं मिलता है उसे तो चटनी पीस देती वाह है। वाह। संजय कमिटीचे माजी सदस्य आष्टी तालुका रमेश भाऊ मसरे यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली। माँ कैसी होती है, एक मुलगा आणि आई असते आणि त्या आईचा डोळा पूर्ण फुटलेला असते, पूर्ण खोका झालेला असते। मुलगा म्हणते आई तू ना माझ्या मित्राच्या समोर येत नको जाऊ, माझे मित्र मला खूप चिडवतात, माझे मित्र मला म्हणतात तुझी आई कशी दिसते। मायाबाई गाडगे उदापूर। एक दिवस मुलगा तिचा शाळेत जाते, जेवण करून जात नाही। तिला असं वाटते माझा पोरगा उपाशी गेला, म्हणून ती पोरासाठी शिदोरी बांधते आणि शाळेत घेऊन जाते। शाळेत जशी घेऊन जाते पोराला दिसते, म्हणते आई तुला सांगितलं होतं ना माझ्या शाळेत येऊ नको, अगं मला माझे मित्र चिडवतात, तू का आली शाळेत। आई म्हणते बाळ तू उपाशी आला होता, जेवला नव्हता, माझं मन लागत नव्हतं मा, म्हणून मी तुझ्यासाठी डबा घेऊन आली, आता नाही येणार मा तुझ्या शाळेत पुन्हा। आई घरी जाते, मुलगा तिच्या मागून घरी जाते आणि संध्याकाळी आईला म्हणते आई मला ना इथं करमत नाही, ह्या गावात राहूशी वाटत नाही, आई प्लीज काही करून मला शहरात शिकायला टाक ना। आई विचार करते पोराने आपल्याला काहीतरी मागितलं, जर नाही दिलं तर पोरग नाराज होईल, म्हणून गावच्या सरपंचाकडे जाते। दादा माझं ना हे घर गहाण ठेव आणि मरेपर्यंत मी तुझे महिने भरतो, पण माझ्या लेकराला शहरात शिकायला टाकायचं आहे, दादा मला पैसे दे। तो गावचा सरपंच जय भीम, तो गावचा सरपंच ती एकदम चांगली बाई राहते म्हणून तिला पैसे देते आणि मुलाला शहरात शिकायला पाठवते। जय भीम, मुलाला शहरात शिकायला पाठवते। मुलगा तिकडे खूप शिकते, शिकून लायण्याचा मोठा होते, गावात परत येत नाही, तिकडेच नोकरीवर लागते। जेतपर्यंत नोकरीवर लागत नाही तेतपर्यंत आईचा मनी ऑर्डर घेते, आईला पत्र लिहिते आणि जसं त्याला नोकरी लागते मनी ऑर्डर त्याची गरज राहत नाही म्हणून आईला फोन सुद्धा करत नाही। तिकडेच नोकरीवर लागते तरी सुद्धा आईला फोन करत नाही, तिकडेच लग्न करते, तिकडेच लग्न करते तरी सुद्धा आईला फोन करत नाही। चित्रा अनुराधा यांच्याकडून 100 रुपये आले। तिकडेच लग्न करते तरी आईला फोन करत नाही। याला सुंदर एक मुलगा होते, शेजारचा मुलगा धावत येते, काकू तुमच्या मुलाला ना मुलगा झाला, हे बघा फेसबुकला फोटो आला। ती फोटो बघते, मात्र काही झालं तरी चालेल म्हणते, पण नाताचं तोंड पाहिल्याशिवाय मरायचं नाही, नाताचं तोंड पाहू तेव्हाच मरू, म्हणून काही गठोडं पिठोडं बांधते आणि शहरात जाते। जशी शहरात जाते बेल वाजवते, मुलगा दरवाजा उघडते, तिला असं वाटते माझा मुलगा मला पाहून खुश होईल, पण जसा मुलगा तिला पाहते तिला म्हणते आई तू इथं
कशी काय? अगं तुला पाहून माझा मुलगा घाबरेला आहे. मी माझ्या बायकोला सांगितलं की मला कोणीच नाही. तू जर आली तर माझ्या बायकोला मी काय सांगू? मी माझ्या बायकोच्या नजरेतून पळ नाही. तू माझ्या घरात येऊ नको. मुलगा आई म्हणते बाळ सार्थक नाग देवे. आई म्हणते बाळ पुन्हा तुझ्या दरोज्यात कधीच येणार नाही. फक्त एकदा मला नाताचं तोंड पाहू दे. याच्यानंतर मी तुझ्या दरोज्यात कधीच येणार नाही. पण तो क्रूर मुलगा ऐकत नाही. आईला दाराच्या बाहेर लोटून देते आणि दार लावून घेते. आई वापस आपल्या घरी येते. काही वर्ष निघून जातात, काही दिवस निघून जातात. काही दिवसानंतर ज्या गावातून पोरं शिकले आणि इथून अधिकारी झाले त्या पोराचा त्या गावामध्ये सत्कार ठेवतात. याचा सुद्धा सत्कार ठेवते. याला सुद्धा लेटर जाते प्रिन्सिपलचं. हा सत्कार घ्यायला शाळेत येते. शाळेत जाते, याचा सत्कार होते आणि नंतर विचार करते का जर मी इथं येऊन माझ्या आईच्या भेटीला गेलो नाही तर माझी आई मला लोक काय म्हणतील. म्हणून घरी जाते. घरी जाते तर घराला दाराला लॉक लावलं असते. शेजारच्या बाईला विचारते काकू तुम्हाला माझी आई दिसली का? तर ती शेजारीन म्हणते बाळ मला माहित नाही तुझी आई खूप दिवस झाले कुठे गेली मला माहित नाही. पण जाताना माझ्याकडे एक चिठ्ठी देऊन गेली. बोलली की माझा मुलगा आज नाही उद्या येईन. ही चिठ्ठी त्याला देजो. ही चिठ्ठी तुला दिली मा, हे बघ तू काय आहे त्याच्यामध्ये. मुलगा चिठ्ठी घेते आणि चिठ्ठी खोलते. त्याच्यामध्ये लिहिले असते बाळ खूप यशवंत हो, खूप मोठा हो, खूप सुखी रामा, खूप आशीर्वाद तुला. तक्रार करत नाही रे, तक्रार करत नाही. तुला काही वाईटही म्हणत नाही. पण एक गोष्ट मनावर बोज नेऊ नये म्हणून तुला याच्यात लिहित आहे. तू माझा जीवनभर तिरस्कार केला मा, मला वाईट नाही वाटलं रे बाळ. तू जीवनभर माझी बेइज्जती केली, मला वाईट नाही वाटलं. अरे माझ्या नवऱ्याची एक निशाणी होती माझं घर, ते मी सरपंचाकडे गहाण ठेवलं, त्याच्याकडे पचलं, मला वाईट नाही वाटलं मा. मला असं वाटत होतं की तू माझी दौलत आहेस. पण खरं सांगू बाळ मला त्या दिवशी वाईट वाटलं ज्या दिवशी तू मला नाताचं तोंड नाही पाहू दिलं. आखरीची इच्छा होती रे की मी नाताचं तोंड बघावं. तुम्हाला नाताचं तोंड नाही पाहू दिलं मा, म्हणून तुला हे पत्र लिहिलं मी की मग तू मला नाताचं तोंड नाही पाहू दिलं. खूप माझं मन लढलं रे बाळ, खूप मन लढलं. पण आज एक सच्चाई तुला सांगायची होती. अरे तू 3-4 वर्षाचा असताना ट्रकाने तुला उडवलं आणि तुझा ऍक्सिडेंट झाला. त्या ऍक्सिडेंट मध्ये तुझा डोळा गेला. तुला कोण अंधळ म्हणू नये म्हणून माझा स्वतःचा डोळा काढून मी तुला दिला रे बाळ. माझा स्वतःचा डोळा काढून मी तुला दिला. आज जे हे जग बघत आहे ना मा तू, आज हे जे जग बघत आहे तू या आईच्या डोळ्यांनी बघत आहे मा. ज्या आईचा तू जीवनभर तिरस्कार केला, ज्या आईचा तू जीवनभर तिरस्कार केला, ज्या आईचा तू जीवनभर तिरस्कार. ये लोग मुझे कहते हैं, ये लोग मुझे कहते हैं गोरा है तू काला है तू. जय 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 मीना राईकवाड यांच्याकडून 100 रुपयाची भेट. ये लोग मुझे कहते हैं गोरा है तू काला है तू. मेरी माँ कहती है ये मेरी माँ कहती है मेरे घर का उजाला है तू. याच्यानंतर एक छोटासा बाबासाहेब 10 मिनिटं गाणार आहे कारण 10:30 पर्यंत आहे परमिशन. जरूरी है खंजर हिफाजत के खातिर दुआओं का तुम आसरा लेके निकलो. जरूरी है खंजर हिफाजत के खातिर दुआओं का तुम आसरा लेके निकलो. ये माना कि जिंदा नहीं है तुम्हारी माँ, पड़ोसी के माँ से दुआ लेके निकलो. पड़ोसी की माँ से दुआ लेके निकलो. आमचे गजानन भाऊ ब्राह्मणे यांच्याकडून 2000 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. येऊ दे दया तुला थोडी, जीवनाची होईल या होडी. जगणार नाही बाळ यशवंत, सुटून मी जाईल राहता जिवंत. काय होईल नसताना तू
माझे मोठे बंधू भाई दीपक मेटांगे शेवटी म्हणतात किती दुःख राखले मनात बोलली न कधी तू जनात संकटावरी तू करुणी मात पत येई तुझे सर्व आनंदात सुख द्यायचे आहे भुवरी तुझे कर्ज आहे माझ्यावरी अशी अर्ध्यावरी दीपक विझवू नको अशी अर्ध्यावर दीपक विझवू नको तुझ्या विरहाचे दुःख मला देऊ नको मला देऊ नको कारण परमिशन नाही त्याच्यामुळे रमाई मधातच बंद करावं. शेवटी एक छोटासा बाबासाहेब सादर करते आणि तुम्ही जा आणि मी जातो मग.